नमस्कार, प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी पुरी भाजीची रेसिपी बघणार आहोत। थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला इथे पुरीचं कणिक मळून घ्यायचं आहे। यासाठी मी 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे। रवा टाकल्याने पुरी ही छान अशी खुसखुशीत होते। आता यामध्ये चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये मी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी। ही मेथी मी 15 मिनिटं झाली भिजत ठेवली होती। आता ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठाला आपण थोडं साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। तर कढई गरम झालेली आहे, यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की यामध्ये राई आणि जिऱ्याचं फोडणी घालून घेऊया। राई आणि जिरं छान असं फुललं की यामध्ये आता दालचिनी आणि 2 हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहेत। बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदासुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे हे लगेच शिजलं जातं। आता ह्याला परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला पावडर एवढंच टाकून घेतलेलं आहे। याला आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित अशी जी पूर्ण पेस्ट झाली पाहिजे। या प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि मिनिटभरासाठी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे मसाला। तर आता इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। अजून आपण याला मॅश करून घेऊया। एकदम व्यवस्थित असं पूर्ण मॅश झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं, याला मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये मटर टाकणार आहोत। तर इथे मी फ्रोझन मटर टाकलेले आहेत। तुम्ही जर ताजे मटर टाकणार असाल तर थोडेसे याला शिजवून घ्यावे लागतील, नाहीतर हे शिजायला खूप वेळ लागेल। आता जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तेवढं आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत। इथे मी टाकून घेते बटाटा। तर मी हा उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि हा बटाटा आपल्याला या प्रकारे थोडासा मॅश करून टाकायचा आहे, म्हणजे ह्याला छान अशी टेस्ट येते। या भाजीमध्ये एक प्रकारचा छान असा फ्लेवर उतरतो बटाट्याचा। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला झाकण ठेवून आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे, तर चवीपुरता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर मला ही भाजी हे मटर अजून शिजलेले वाटत नाही आहे, त्यामुळे अजून मी 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेते आहे। तर इथे मी 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी इथे तयार झालेली आहे, एकजीव झालेली आहे। आता अजून याला टेस्ट येण्यासाठी मी यावरती कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेते आहे, म्हणजे या भाजीला अजून छान अशी टेस्ट येईल। याला मिक्स करून घेऊया। तर इथे बघू शकता आपली ही मटर आणि बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता आपण पुरी करायला जाऊया। तर इथे पुरीचं पीठसुद्धा व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे, याला अजून एकदा मळून घ्यायचं आपण। आता आपण पुरी लाटण्यासाठी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। ज्या साईजच्या आपल्याला पुऱ्या हवी आहेत त्या साईजच्या आपण यामध्ये याचे गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे मी याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण पुरी लाटून घेऊया। मी सर्व ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे या पुऱ्या छान दिसायला सुद्धा खूप छान दिसतात, कलरफुल थोड्या झालेल्या आहेत, कारण यामध्ये आपण कसुरी मेथी, चिली फ्लेक्स टाकलेले आहे। आता आपण या पुऱ्या तळून घेऊयात। तळताना तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्या ही पुरी छान अशी फुलली गेली, म्हणजे लगेच ही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पुरी तयार होते। तर या पद्धतीमध्ये तुम्ही ही पुरी आहे हे तुम्ही चहासोबत नाश्त्यासाठी खाऊ शकता, प्लस तुम्ही ही पुरी अशीच सुद्धा खाऊ शकता, भाजीसोबत खाऊ शकता। खूप छान अशी टेस्टी पुरी ही तयार होते। याच प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे तयार करून घेते आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू।